मंडळी, आज झालं सूरज चव्हाणचं लग्न. कोण हा सूरज चव्हाण? तर महाराष्ट्राचा लाडका आणि बिग बॉस विजेता सूरज चव्हाण. तर आता मी सूरज चव्हाण बद्दल का बोलतोय तुम्हाला मेन मुद्द्यात सांगतो. तर त्याआधी तुम्हा सर्वांचा आपला व्हिडिओ उघडल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. तर सूरज चव्हाणची हिस्ट्री म्हणजे काय तुम्हाला पण माहिती आहे. 3-4 वर्षापूर्वी सूरज चव्हाण टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा, सगळ्यांनी बघितलंच असेल. पण व्हायचं काय, त्याच्या कमेंटमध्ये सगळी नावं ठेवायची त्याला. कोण नावं ठेवत नाही, तो अक्षरशः आळशी झालता. तर तरीही त्यानं लळ असता व्हिडिओ बनवत राहिला आणि शेवटी त्यानं बिग बॉससाठी गेला तो आणि बिग बॉस जिंकून पण आला. त्यानंतर काय झालं, सगळे सेलिब्रिटी त्याला नावजायला लागले, त्याच्या मागं पुढं फिरायला लागले. नेते मंडळांनी पण त्याची भेट घ्यायला चालू केली. तर आज त्याच्या लग्नात म्हणजे विशेष काय झालं तर त्यानं पत्रिकेत बरीच नावं लिहिली होती, पण कोणच हजर राहिलं नाही सेलिब्रिटी आणि नेते मंडळी. पण तुम्हाला सांगायचं सूरज चव्हाण बद्दल का, तर सूरज चव्हाण त्याला एवढी नावं ठेवून तो त्याच्या कामात व्यस्त होता आणि त्यानं शेवटी करून दाखवलं जिद्दीनं. यशस्वी झालाय तो. आज त्याचं लग्न झालंय म्हणजे त्याचं 75% आयुष्याचं सर्व त्यानं केले. आणि सांगायचा विषय आज असा की त्यानं करोडच्या गाडीतनं फिरलाय, हजारो माणसांना आज जेवण घातले, भलं मोठं लग्न केलंय त्यानं आज. तर आपल्याला त्याचं शिकण्यासारखी जर गोष्ट म्हणलं तर आपण समजा एखादा बिझनेस किंवा एखादं काम कोणतीही गोष्ट करत असलो तर नावं ठेवणारी ही 100% आपल्या आसपास असतातच, 100% असतात. तर आपण खचून न जाता आपल्या कामात लक्ष घालून आपण आपलं काम केलं पाहिजे. एवढंच यातनं शिकण्यासारखं आहे, एवढंच सांगायचं तुम्हाला. मला पण बरेच जण नावं ठेवतात, पण आपलं ध्येय, आपलं काम हे आपल्या लक्षात ठेवून आपण काम करत राहायचं आणि यशस्वी व्हायचं. आणि यशस्वी होऊ दे अथवा न होऊ दे, यशस्वी होऊ दे अथवा न होऊ दे, पण काम हे करतच राहायचं, हेच मला बोलायचं होतं. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर कराल आणि लाईक कराल आणि आपल्या चॅनलला जाताना सबस्क्राईब कराल ही इच्छा बाळगतो आणि थांबतो.